नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा 2025-26साठी परीक्षापूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता योजनेचा तपशील खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील सर्व पात्र अभियोग्यताधारक विद्यार्थ्यांनी ज्यांची कास्ट या ठिकाणी पात्र आहे त्यांनी नक्कीच या योजनेचा फायदा घ्या. फॉर्म भरणं सुरू आहे. 20 एप्रिल 2025 तारीख ही शेवटची डेट आहे आणि फॉर्म भरणं अतिशय सोपं आहे, कारण की यांच्याकडून तुम्हाला कदाचित नोट्ससुद्धा मिळतील, काही महत्त्वाची लेक्चरसुद्धा तुम्हाला अटेंड करायला मिळतील. तर ही योजना किती कालावधी आहे तर 4 महिन्यांचा कालावधी आहे. खरं तर आपली जी टेट परीक्षा आहे म्हणजे आपली परीक्षा परिषद जी परीक्षा घेणार आहे आणि यांची जी योजना आहे जी की आपण या ठिकाणी पाहतोय महाज्योती महाराष्ट्र राज्य नागपूर, तर त्यांचा जर तसा विचार केला तर दूरवरचा संबंध तसा जास्त नाही आहे. परंतु यांनी 4 महिन्याचा कालावधी जरी म्हटलं असलं तरी परीक्षा ही मे जूनमध्येच होणार आहे याची खात्री सर्वांना या ठिकाणी देतो, कारण की हे नियोजित आहे आणि त्यासाठी जर काही महत्त्वाचा जर सर्वांनी प्रयत्न जर केला तर नक्कीच ही परीक्षा वेळेतच होईल. परंतु काही निवेदनं गेल्यामुळं कदाचित ही परीक्षा पुढे सुद्धा ढकलली जाऊ शकते आणि त्या संदर्भातला ही माहिती आपल्यासमोर आलेली आहे. तर याच्यासाठी कोण पात्र आहे तर पहा, या ठिकाणी ॲप्लिकेंट मस्ट सॅटिस्फाय एनी वन, म्हणजे खालील कोणतीही एक पात्रता तुमच्याकडे असेल तर 100% तुम्ही हा फॉर्म भरू शकता. पण त्याच्या आधी मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट दाखवायची की यासाठी प्रवर्ग कोणता आहे तर OBC, FIJA, NTB, NTC, NTD, SBC आणि त्यांची टक्केवारी देखील दिली आहे, आरक्षण दिलं आहे. पहा या ठिकाणी OBCला 59% आहे, FIJAला 10% आहे, NTB 8% आहे, NTC 11% आहे, NTD 6% आहे, SBC 6% आहे. अशा पद्धतीने 100% आरक्षण आहे आणि हा कालावधी 4 महिन्यांचा आहे. तर त्याने कोणती पात्रता घेतली पाहिजे? मस्ट हॅव क्वालिफाईड द TET पेपर 1 और CTET पेपर 1, मस्ट हॅव क्वालिफाईड TET पेपर 2 और CTET पेपर 2, मस्ट हॅव कंप्लीटेड ग्रॅज्युएशन अँड BEd. म्हणजे याच्यातली कोणतीही एक पात्रता त्याची त्या ठिकाणी पूर्ण होणं आवश्यक आहे आणि 100% तो विद्यार्थी त्या ठिकाणी क्वालिफाय होणार आहे. पहा एज लिमिट जर पाहिलं तर अप्पर एज लिमिट जर पाहिलं तर 40 वर्ष आहे. 40 वर्ष हे अप्पर एज लिमिट असणार आहे, त्यामुळं तुम्ही त्याचा फायदा नक्कीच घेऊ शकता. पहा निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी प्रशिक्षण संस्थेमार्फत करून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. म्हणजे तुमची त्या ठिकाणी चौकशी केली जाणार आहे. पहा हे प्रवर्ग आपण मगाशीच पाहिलं. तर त्यासाठी डॉक्युमेंट्स कोणते लागतात? डॉक्युमेंट्स खूप सोपे आहेत, ऑलरेडी तुमच्याकडे आत्ताही उपलब्ध असतील. आधार कार्ड लागते, जातीचं कास्ट सर्टिफिकेट लागते, तुम्हाला जातीचं प्रमाणपत्र, रहिवासी दाखला लागतो, डोमिसाईल सर्टिफिकेट लागतं आहे, वैद्य नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र लागते, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट म्हणतो आपण त्याला, उच्च प्राथमिक ची गुणपत्रिका लागते, 12वीची, पदवीचे प्रमाणपत्र गुणपत्रिका लागते, BEd, त्यानंतर BEd असेल, BA असेल, BSc BEd असेल, तर अशी जी प्रमाणपत्र आहे ती सुद्धा तुम्हाला लागणार आहे. TET CTETचे उत्तीर्ण झाल्याचा निकाल गुणपत्रिका आवश्यक आहे, दिव्यांगांचं प्रमाणपत्र आवश्यक आहे, अनाथ असल्यास अनाथाचा दाखला त्या ठिकाणी तुमच्याकडं पाहिजे. तर याची वेबसाईट खरं तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिली आहे. डायरेक्ट क्लिक करा आणि फॉर्म जाऊन सहज सोपा साधा फॉर्म आहे, जी माहिती तुम्हाला दिली आहे. फक्त सेव्ह आणि नेक्स्ट म्हणायच्या आधी एज्युकेशन क्वालिफिकेशन 3 टॅब आहे, तिन्हीच्या तिन्ही टॅब व्यवस्थित भरा. मी त्या दिवशी स्वतःचा फॉर्म भरत होतो, फॉर्म भरता मी डायरेक्ट सेव्ह आणि नेक्स्ट म्हटलं तर फॉर्म पुन्हा आता रिपीट ओपन होत नाही आहे. तर सर्वांनी पहिल्यांदा तिन्ही माहिती भरा. तिन्ही माहिती भरल्यावरती मग सेव्ह आणि नेक्स्ट म्हणा. तोपर्यंत सेव्ह आणि नेक्स्ट म्हणू नका, म्हणजे ते फायनल अंतिम फॉर्म त्या ठिकाणी होतो. अटी आणि शर्ती दिल्यात पहा तुम्हाला. या ठिकाणी तुम्हाला त्यांनी एवढं पण सांगितलेलं आहे की अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 20 एप्रिल 2025 आहे. पोस्टाने किंवा ईमेलद्वारे अर्जाचा विचार केला जाणार नाही. विद्यार्थ्यांनी पुरवलेली कोणतीही माहिती चुकीची आढळून आल्यास सदर योजनेच्या लाभाकरिता विद्यार्थ्याचे अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्वीकारणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांचे राहील. कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण व दिशाभूल करणारी असल्यास अथवा उमेदवाराने यापूर्वी महाज्योतीमार्फत राबविण्यात येणाऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतल्याचे आढळल्यास
तसेच महाराष्ट्र राज्य शासनाच्या सारथी या संस्थेमार्फत योजनेचा लाभ घेतला असल्यास त्याची निवड रद्द करण्यात येईल. सदर परीक्षा पूर्व प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरूपाचे असून याकरिता कोणत्याही प्रकारचे विद्यावेतन किंवा आकस्मिक निधी प्रदान करण्यात येणार नाही. सदर बाबीची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास कार्यालयीन वेळेत सकाळी 9:45 ते सायंकाळी 6:15 वाजेपर्यंत म्हणजे 6:15 वाजेपर्यंत महाज्योतीच्या कॉल सेंटरवर संपर्क साधावा. तुम्हाला कॉल सेंटरचा नंबरसुद्धा दिलेला आहे. अशा पद्धतीने हे आपल्याला पत्र मिळालं आहे आणि खूप महत्त्वाची अपडेट आहे. खरं तर याचा व्हिडिओ मी 2 दिवसापूर्वीच बनवत होतो, परंतु माझा फॉर्म लॉक झाला, त्यामुळं मला तो फॉर्म तुम्हाला शो करता आला नाही. त्यामुळे सर्वांनी हा फॉर्म भरा व्यवस्थितपणे आणि याचा फायदा सर्वांनी ज्या कास्ट या ठिकाणी दिल्या त्यांनी नक्कीच घ्या. सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.